रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील लोहारे गणहद्दीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप महायुतीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन खासदार सुनील तटकरे आणि आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं। यावेळी चिंचवाडी, सुरबाचीवाडी ते वजरवाडी ते तुर्भेखोंडा रस्ता ते दिविल कुंभारवाडी रस्ता, लोहारे खोंडा ते तालुका हद्द रस्ता, लोहारे पवारवाडी रस्ता या रस्त्यांचं भूमिपूजन करण्यात आलं। त्यामुळे नागरिकांची अनेक वर्षापासूनची असलेली रस्त्याची समस्या आता दूर होणार आहे। अंतर्गत रस्ते असतो, मेन रस्ते असतो, प्रधान ग्रामसडक असो, मुख्यमंत्री ग्रामसडक असो, जलजीवनच्या योजना असो, छोटे मोठे बंधारे असो किंवा धरण असो, साहेब आता आपण 2 धरणं छोटी इथं मंजूर केलीत। एक तुर्भेखोंड्यामध्ये आणि एक लोहारे खोंड्यामध्ये। हे जवळजवळ 25-30 कोटीची छोटी धरणं आहेत, पण ती धरणं चांगली होतील की या पाण्याच्या ज्या काही समस्या पुढे भेडसावतात त्या आपल्याला जाणवणार नाहीत। अशा प्रकारे दुसरे अजून पोलादपूरमध्ये आपण 3 धरणं सुरू केलेली आहेत। एक किनेश्वर आहे, घोळेगणी आहे आणि एक कोंडवीच्या तिथं आहे। तर अशा प्रकारे हे आपण त्यांना छोटा जरी तालुका असला तरी अत्यंत प्रामाणिक या ठिकाणी काम करणारी मंडळी आहेत आणि त्यासाठी झुकतं माप आपण या पोलादपूर तालुक्याला आतापर्यंत दिलेलं आहे। जशी पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत 6-6.5-7 कोटी रुपयाची कामं मंजूर झाली, तशी आमदारांनी सुद्धा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत किंवा गेल्या वर्षी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार प्रस्थापित झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावरती बजेटच्या अंतर्गत 25-15 अंतर्गत अनेक योजनांचा निधी या तालुक्यामध्ये आणत या तालुक्याच्या विकासाच्या कामाला त्यांनी चालना देण्याचा प्रयत्न केला। चंद्रकांत कळंबे यांनी अतिशय एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला, ज्याची दखल या योजनेचे जे माझे अभियंता आले असतील त्यांनी त्या ठिकाणी घ्यावी की त्या सगळ्या परिसरामध्ये एक MI टँक होणार आहे। 1 किलोमीटर जो रस्ता त्याच्यातला जो बुडीताखाली जाईल त्या रस्त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये एक तऱ्हेचं प्रश्नचिन्ह त्यांनी निर्माण केले। ते काम मंजूर आमदारांनी केलं असेल, एखाद्या विशिष्ट वेळेमध्ये ते काम सुरू होणार असेल तर मग आतापासूनच त्या रस्त्याचं नियोजन, त्या 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं नियोजन थोडासा वळणावळणा रस्ता घेऊन कॅचमेंट एरियाच्या किंवा बुडी क्षेत्राच्या बाहेर त्याच्यातून कसं करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी आत्ताचाच प्रयत्न त्या ठिकाणी करावेत।